एका लग्नाची दुसरी गोष्ट। आणि अहो त्या व्हॅलीमध्ये ना 368 मंदिरं आहेत आणि असं सांगतात की सूर्योदयाच्या वेळेला त्या सगळ्या मंदिरांमधून असा घंटा निनाद होतो आणि मग तो आवाज त्या सगळ्या दरीमध्ये असा घुमतो आणि म्हणून त्याला देवाची दरी म्हणतात। तुम्ही खरंच माझं ऐकताय का नुसतं करताय? ऐकतोय की ऐकतोय। काय म्हटलं मी सांगा? हा देवाची दरी घंटानाद। हो हो कशाला म्हणतात देवाची दरी? दरीला देवाची अगं हा केरळा मधलं तू सांगत होती। कपाळ माझं इतका वेळ मी तुम्हाला कुलू व्हॅली बद्दल सांगते आणि तुम्ही ओ कुलू कुलू खरंच होते ते दोघं कुलू मनालीला गेले असते तर काय छान झालं असतं। देवकी आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते कुलू नाही ते केरळाला जात आहेत ना। हा अगं आजकालच्या मुलांना ना करिअर खूप महत्वाचं असतं। हो पण ते विसरतात करिअर कशासाठी करायचं? घरासाठीच ना। करिअरच्या मागे धावत राहायचं घर आलं तरी थांबायचंच नाही। ए मी सांगतो हे दोघं जण मला त्यातले वाटत नाही। आता घनाचंच बघ ना घना हा एवढा व्रात्य मुलगा पण लागला का नाही संसाराला लागला का नाही? एवढा काही व्रात्य बित्य नाहीये माझा घना इतकासा व्रात्यपणा तर सगळ्या मुलांमध्ये हवा। थोडक्यात काय घना तुझा लाडका मुलगा हो की नाही? आहे मी पण ठरवलंय राधा माझी लाडकी सून। अरे वा हे बरं आहे। घना माझा म्हणून लगेच राधा तुमची का? काय 2 गट करून काय गाण्याच्या भेंड्या खेळायच्या आहे? हे ऐक नाही देवकी मी काय म्हणतो ते केरळला जातात आपण दोघं कुलू मनालीला जाऊया ना। हे नाहीतर तू घनाच्या लग्नाच्या आधी म्हणाली होतीस की घनाचं लग्न झालं की आपण दोघं जण कुठेतरी सहलीला जाऊया। शिवाय तुला कुलू मनालीची इत्थंभूत माहिती आहे कसं? खरंच जाऊया आत्ता जाऊया म्हणायला काय जातंय? मला माहिती आहे ना नेहमीच तुमचं बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात। आता आपल्या घरात लोकांच्या सेन्स ऑफ ह्युमरला ऊत येणार आहे म्हणजे सुप्रिया का कोण दिग्या का तर विचारूच नकोस। मला वाटतं गुरु आपल्याला रोज एक वाचायला कविता लिहून देईल बरोबर चहा बरोबर एक घ्या म्हणून। आणि सल्ले सगळे उठसूट सल्ले देणार। मी तुला सांगतो या जगात जर कुठल्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त राग येत असेल ना तर ते हे फुकट मिळणारे सल्ले आहेत। नाही पण द्यायला आवडतात तुला सल्ले इतरांना। मी कधीही कोणालाही सल्ले देत नाही। ओके ऐक मी काय म्हणतो एक मिनिट ठीक आहे तुझा सल्ला ऐकायला सज्ज झाले मी काय कोणाला सल्ला बिल्ला देत नाही। हा सल्ला नाहीये मी एक तुला सांगतोय बघ म्हणजे तुला पटलं तर। मला काय वाटतं आपण एक आईस्क्रीम पार्टी करूया का हनीमूनला जायच्या आधी असं हनीमून सेलिब्रेट करायला। काय होईल सांगतो पार्टी होईल आणि सगळ्यांचे सल्ले एकदम मिळतील ना म्हणजे असं नाही होणार की कोणतरी उठते आणि अचानक सल्ला देते असं नाही होणार। चालेल चालेल। एक गणेशच्या नावावर ना मला मी एक ऑब्झर्व केलंय मला शेअर करायचं तुझ्याशी। आपल्याकडे ना प्रत्येक गोष्ट आपण सेलिब्रेट करतो ना। हा म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण किती छान सेलिब्रेट करतो। म्हणजे मी साधं घरात स्वयंपाक करणार पहिल्यांदा तर केवढं मोठं सेलिब्रेशन केलं। अर्थात मी माती खाल्ली हा भाग वेगळा पण मी तरी सुद्धा मी लाजले की ते सेलिब्रेट करायचं मी रुसले की सेलिब्रेट करायचं। मला ना तर सेलिब्रिटी असल्यासारखं वाटायला लागलं। नाही पण आपण सगळे सेलिब्रिटी आहोतच सगळे काळे सेलिब्रिटी आहेत। म्हणजे काय काळे टाइम्सच्या पेज 3 वर रोज घरातलं कोण ना कोणतरी झळकत राहिलं पाहिजे झळकत राहणार। आणि आता तर काय नवीन न्यूज मिळतात ना म्हणजे काय झालंय एक नवीन बातमी आहे मार्केटमध्ये आपल्या हनीमूनची बातमी। हा तो एक छोटासा झरा होता ज्याचा आता महाकाय समुद्र होऊ घातलाय। त्यामुळे पुढचे काही महिने तरी तू मी आणि आपला हनीमून हे काळे टाइम्सच्या फ्रंट पेज वर झळकणार राहू। हो बाबा आपल्याला जरा जपून राहिलं पाहिजे नाही तर आपलं बिंग फुटायचं। यार मला एक गोष्ट कळत नाही राधा नवविवाहित जोडप्याच्या हनीमून मध्ये आणि त्यांची थट्टा करण्यामध्ये
लोकांना इतका का रस असतो? आता आपलं बघ, आपण केरळला जाऊ हनीमूनला, कॅनडाला जाऊ किंवा नाही जाणार, कोणाला काय फरक पडणार आहे? असं नाही रे, तुला सांगू का 99% लोक अशीच असतात. म्हणजे त्यांना मजा वाटते, असं मस्त वाटतं, गंमत. हो का? घनश्याम आपला ॲबनॉर्मल आहे का रे जरा? आपलं ॲबनॉर्मल असणार राव. नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय आपण. आपला स्क्रू ढिला असल्याशिवाय करणं शक्य नाही आणि दोघांनाही ते पटलं. म्हणजे मला याच आश्चर्य वाटतं की आपण दोघे एकमेकांना भेटलो कसे? सेम विचारांची दोन माणसं. हो. चल माझं ठीक आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तू एक मुलगी आहेस, तुला कधी भीती नाही वाटली की म्हणजे एका अनोळखी मुलाशी तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस, कधी असं मनात विचार नाही आला की लग्नानंतर हा बदलला तर, लग्नानंतर अचानक हा तसा नसलाच तर, किंवा एक दिवशी अचानक गैरफायदा वगैरे घेशील तू माझा असं का? नाही अगदी असं नाही, पण हा म्हणजे असंच की अगं म्हणजे आपण एक रूम शेअर करतो ग. तू आता माझ्याबरोबर केरळला येणार आहेस 8-10 दिवस राहायला हनीमून साठी. म्हणजे कधी असं असं वाटत नाही का तुला की हे सगळं इन द सेन्स, मी तुला सांगतो, मी लहान होतो ना, आमच्या वर्गात एक मुलगी होती, लहानपणापासून आम्ही सगळे एकत्र. तरी पण जर शाळेची ओव्हरनाईट पिकनिक जाणार असेल आणि मुलं मुली जर रात्री एका हॉलमध्ये झोपणार असतील तर ती यायची नाही राव. हे सगळं मानण्यावर असतं रे. म्हणजे बघ, आपल्या मनात असेल ना तर काहीही होऊ शकतं, पण मनात जर नसेलच ना तर काहीही होत नाही. बरोबर. आणि घनश्याम, मी काय अशी कोणाही बरोबर नसते राहू शकले. तू आहेस म्हणून राहते मी. माझा विश्वास आहे तुझ्यावर. Yeah, I mean what? I mean, you are good company. नाही, आता तू असं आता तू बदलू शकत नाहीस. तू आता जे मनात होतं ते बोललीस. तू आता असं जगजाहीरपणे रस्त्यावर बसलोय आपण आणि तू असं बोललीस की मी एक अत्यंत जेन्युइन माणूस आहे. नाही, तू म्हणालीस तुला फक्त शब्दात मांडता येत नाही, ते मी मांडतो की मी एक अत्यंत सुसंस्कारी, सुस्वभावी, सभ्य, साधा, सरळ मार्गी, अबोल, निरागस, यापेक्षा जास्त नाही. तू एक ऐक असं म्हणलीस तू, असा माणूस आहे मी. राधा, स्वतःबद्दल जरा गैरसमज जास्त आहेत तुझे, पण ठीक आहे. मला असं म्हणायचंय की तुला संधी मिळेल तर तू मुलीचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीस. करेक्ट आहे. एक मिनिट, काय काय म्हणायचंय तुला? म्हणजे मला असं म्हणायचंय की तुझ्यात तेवढं डेअरिंगच नाहीये. अजून तू ओळखलं नाहीस मला. हॅलो, मी जर मनात आणलं ना तर तुला इतका घाबरवू शकतो की घरी जायला लागेल. तुला घाबरून तुझ्या घरी जायला लागेल. तू अजून माझं असं रौद्र रूप पाहिलेलं नाहीये. मी तुला नीट वागवतो. मी पुरुष असल्याचं तुला जाणीव करून देत नाही. मी तुला फार असं तू अरे पळून गेली असतेस, तू पळून. मान्य नाही, माझे तुम्हाला रौद्र रूप पाहिलेलं नाहीये. माझ्या डोळ्यात घाबरतात मुली, माझ्या डोळ्यात बघायला. राधा, पण नाही बघ आता तू बघ, तुला सांगतो मी. राधा, मी सांगतो, तू आता तुला पटलंय का? तुला मला पटलंय. मला नमस्कार करून हेल्मेट घाल आणि तुझं तू बघ, घरी भेटतो. रिक्षा. तुझं तिकीट अवंतिका एक्सप्रेसचं. खरं तर तुला असं एकट्याला टाकून जायचं जीवावर आलंय माझ्या. तू येतोस का माझ्याबरोबर इंदोरला? तसं काय शक्य आहे बेबी? का शक्य नाही? चल की,
हे बघ, राधाचा संसार मार्गी लागल्याशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही. तो एकदा लागू दे, मग येतो इंदूरचं ऊन चाखायला. अरे पण आता झालं की सगळं, लागला की तिचा संसार मार्गी. हे पहा, आपली मुलगी ही नॉर्मल मुलगी नाही. हो. नॉर्मल मुली कशा लग्नाच्या आधी हनीमूनला कुठे जायचं ते ठरवतात, त्याचं बुकिंग करतात. आमच्याकडे हनीमूनला जा म्हणून मागे लागायला लागते. काही भरोसा नाही तिचा. आपले जावई बापू समजूतदार आहेत म्हणून सगळं आतापर्यंत तरी व्यवस्थित चाललेलं आहे. मला नाही बेबी, ते सगळं मार्गी लागल्याशिवाय मी नाही येऊ शकत. मग मी थांबू का अजून काही दिवस? नाही, रिझर्वेशन आपण पोस्टपोन करूया ना हवं तर. नाही, एक तर रिझर्वेशन मिळत नाही, यानंतरचं रिझर्वेशन कधीच मिळेल आपल्याला माहित नाही. बेबी, मला एक असं वाटतं बरं का, म्हणजे तू टेक दिस इन राईट स्पिरिट. मला असं वाटतं की तू आता निघायला, लग्नासाठी आलीस, खूप दिवस राहिलीस इथे, म्हणजे बाकी काही नाही तर पण उल्हासरावांसाठी तरी तुला आता जायला नाही. शेवटी चिडायचे ते ग, नाहीतर म्हणायचे माझ्या बायकोला तुमच्या बहिणीला माझे ठेवून घेतलंय तिथे इतके दिवस, आता ठेवा तिथेच, नका पाठवू इंदोरला परत. काय बिशाद आहे त्यांची असं बोलायची. उलट कबूल केल्याप्रमाणे तेच राधेच्या लग्नाला आले नाहीत ना, म्हणून मी चिडले त्यांच्यावर. नाही नाही नाही, तिकडे गेल्यावर चांगलं कडाक्याचं भांडण होणार आहे आमचं. नाही बेबी, नको भांडू नको. त्यांना येता आलं नाही, त्यांची काही कारण होती. खूप अपराध्यासारखं वाटत होतं त्यांना. अगदी. अगं फोन केला त्यांनी, कसे बोलत होते ऐकलं नाहीस का तू? तेव्हा मला असं वाटतं बेबी की तू निघावं. शिवाय मलाही काय ग, आता एकट्यानं राहायची सवय करायला हवी. नहीं नहीं, मुझे तुमको थामने का है तो थामो. हाँ, ऐसा मत सोचो कि भाई हकाल रहा है घर से. ये तुम्हारा घर है, तुम्हारा मायका है, जितना दिन रहना है उतना रहो. ये गैर समझ बिल्कुल नहीं करने का. ऐसा लेकिन लग रहा है मुझे कि तुम्हारा घर है, संसार है. तुम्ही स्वतःच्याच घरात काय घाबरता? काय झालं? मला सांग, घरची परिस्थिती कशी आहे? वाहन सामान संपलंय सगळं. म्हणजे तुम्ही या महिन्याचे पैसे नाही ना दिलेत मला, त्यामुळे भरून नाही झालंय का? हे, सुप्रिया, काय? मी ह्या परिस्थितीबद्दल बोलत नाहीये. मला सांग, नैऋत्येचे मौसमी वारे ईशान्येकडे व्हायला लागले. भूगोलात काय शिरताय एकदम? काय झालंय काय? तुला कळेल असं विचारतो मी. मला सांग, तुला असा खळ खाळ खुळ म्हणजे असा टीव्ही फुटल्याचा आवाज वगैरे आला आला का? टीव्ही फुटल्याचा? हा, नाही, किंवा मग असा वरवंटा असा फरशीवर पडल्यावर फरशी फुटली खडाक वगैरे असा काही आवाज तुला ऐकू आला काय? काय केलंय? काय काय केलंय? कोणी? तुम्ही. हे बघा, मी टीव्ही फोडेपर्यंत तुम्ही काय केलंय? मी कारणाशिवाय कधीही घरातल्या भांड्यांची आदळआपट करत नाही, तुम्हाला माहिती. अगं, तू चिडल्यावरती भांडल्यावरती तू भांडी आपटत असशील, पण राधा काय करते आपल्याला माहिती नाही ना. अरे देवा, म्हणजे हे सगळं खाळखुळ हे सगळं राधाच्या रेफरन्सने? राधाच्या रेफरन्सने. का? काय झालं? भयंकर. त्यांच्यात भांडण झालंय घनात आणि राधा. राधा आणि घनामध्ये पहिलं भांडण, नवरा बायको मधलं पहिलं भांडण झालं बाबा, झालं एकदाच. मी ना देवाला साखरच ठेवणार आहे आज. तू 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 मला सांग, तू आज दिवसभर कुहू बरोबर होतीस का? अहो, मग काय काय मी काय विचार करतोय, तू कुठला विचार करतेस, काय चाललंय? सॉरी पण जरा मज्जा हो. नवरा बायको मध्ये भांडण झालं. कसली मज्जा? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय घनाला असं रस्त्यावरून जाताना त्यांनी तिला सोडून दिला आणि ती उभी अशी, आणि तू निघून गेला. घना राधाला रस्त्यात एकटीला सोडून निघून गेलाय. अरे देवा, एवढं भयंकर झालंय का? छे छे, माझ्या बाबतीत असं काही झालं असतं ना, मी नसतं सहन केलं. माझा नवरा जर माझ्याशी असा मी त्याला तेच समजावायला चाललोय की बाबा रे, स्वतःच्या बायकोशी असं नाही वागू.
हा मी बायकोवर प्रेम करावं हे असं रस्त्यात टाकून जायचं. हो ना, तुम्ही समजावा त्याला. हो मी तू तू काही काळजी करू नको पण हा, तू ही बॅग पकड. मी जरा त्याला ना आता समजावूनच येतो. अहो, काय हा हो ऑल द बेस्ट. थँक्यू. ऐका ऐका ना, काय काय मी तुम्हाला एक सांगू. सांग पटकन सांग. तुम्ही ना असे भांडण वगैरे सोडवायला निघालात ना की भारी स्मार्ट दिसत. जा आता जा. जा. बडीशेप घेऊन ये जरा. आले हा. किती उशीर. सॉरी राजा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घना कशावरून भांडलास तिच्याशी. कोणाशी? कोणाशी. अरे राधाशी. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तू असा भरकन निघून गेला आणि ती उभी होती बिचारी. काय? आणि हे तू पाहिलंस? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तू स्कूटरवरून असा निघून गेलास आणि ती उभी होती रे बिचारी. आणि सगळं ऐकलंस पण? ऐकलं नाही. मला ऐकू आलं नाही रे काही. तू ऐकलं नाहीस? नाही. हा मा काय तू ऐकलं नाहीस? तू ऐकायला पाहिजे होतस. तू ऐकायला पाहिजे होतस म्हणजे तुला कळलं असतं की मी असं का वागलो काका. तू तू बस, मी सांगतो बस. अरे काय झालं? तू नक्की ऐकलं नाहीस ना? नाही ना रे. मी असं नाही ना, ठीक आहे मी सांगतो ना. काय झालं की आता केरळला जायचं ठरलंय हनीमून साठी. हो. म्हणून आम्ही त्याचं शॉपिंग करायला गेलो. हा. तर हिचं नवीनच हेच घे तेच घाल हेच घालू नको ते मग मी म्हटलं हे चालणार नाही हे चालणार नाही. मग ती चिडली. मग मी पण चिडलो. मग ती आणखी चिडली. मग मी आणखी चिडलो. मग म्हटलं ए असं करत नाही जा. हो हो. पण मग तू तिला असं रस्त्यात टाकून निघून गेलास. निषेध व्यक्त केला मी. नाही मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मी म्हटलं ए मी तुझ्या ताटाखालचं मांजर बनणार नाही. असं नाही होणार की तू मला असं 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 कणकेसारखं मळणार, असं पोळपाटावर आपटणार, असं लाटण्याने लाटणार, तुला पाहिजे तेव्हा असं 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 टाकणार गॅसवर आणि मला अशी भाजून माझी पोळी करणार. म्हटलं जमणार नाही. हे मी करणार नाही. तू हे बोललास. मी हे बोललो ते बोललो आणि तेही बोललो. अरे म्हणजे तुम्ही दोघांनी मला जे ट्रेनिंग दिलं ना काका ते का सोडतो की का एक एक गोष्ट वाजवून वाजवून ऐकवली मी तिला. अरे इतकं नाही आमचं बोलणं मनावर घ्यायचं रे. अरे कसं आहे की आपण आपला बाणेदारपणा ठेवून द्यायचा. हे बघ मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफलं उचलणार नाही. अरे बाळ ते त्या परिस्थितीत योग्य होतं पण इथे नवरा बायकोच्या संसारात हे लागू पडत नाही रे. हा इथे कसं होतं की शेंगा सोलायच्या तिला असे दाणे भरवायचे आणि आपणच ती टरफलं असे केराच्या डब्यात टाकायचे. अरे तू ना वाघाला जखमी केलेलं आहेस राव. मला सांग राधा रडली नाही बघा. रडली हा नाही रडली नाही अश्रू नाही नाही. अरे तू ना असं नागिणीच्या पायावरती असा शेपटीवर असा पाय दिलास. काय सांगतो? हो आता ती फणा काढणार. काय सांगतो? हो. मग ती मला ओरडणार. हो. नाही पण मी पण ओरडू शकतो ना. काय? नाही तुम्ही ट्रेन केलंय मला. मी सांगेन की दिगा काका मला बोललाय असं चालणार नाही. नाही मी सांगणार ना. मी तर म्हणतो मी राजा ठणकावून सांगतो मी हे करणार नाही. तुमचं ट्रेनिंग वाया जाऊ देणार नाही. तुम्ही जसं शिकवलंय तुम्ही जसं सांगितलंय तुझ्या नावावर खपवत राधा तुझं ऐकते ऐक पण दिगा काका नाही दिगा काका. राधा बायकोशी असं वागून चालत नाही रे. त्या काही पण करू शकतात. आता आता मी कधी कधी सुप्रियाशी खोटं बोलतो. हसू नको पण मी का खोटं बोलतो. मला का खोटं बोलावं लागतं कारण मी घाबरतो रे सुप्रियाला. म्हणजे प्रत्येक पुरुषांनी घाबरलंच पाहिजे बायकोला. अरे हेच तर प्रॉब्लेम झाला ना दिग्या.
आपण जे काय घनाला सल्ले देतोय ना ते तो फॉलो करतोय रे. आपण त्याला म्हणलं ना वाघ आहेस तू, शेळी होऊन चालणार नाही. तू असं बोललास त्याला, तू असं असं उदाहरण दिलंस. शी. हो बोललो मी, पण तूही बरंच काय काय बोललेलं आहेस. मी नाही 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 नाही. सीडी आहे घनाकडे, सांगू त्याला सुप्रियाला दाखवायला. अरे मी कॅज्युअली बोललो होतो, त्यांनी फारच सिरियसली घेतलं रे. हेच तर झालंय ना. त्यामुळे आपल्याला घनाला सांगायला हवंय की आम्ही जे बोलतो ना तो झाला आदर्शवाद, पण बायकांना घाबरावंच लागतं. हा झाला वास्तववाद. हो नाही, आता राधानी केरळला जाऊन उट्ट नाही काढलं म्हणजे झालं. हे देवा, तुला आठवतंय मागे एकदा वल्लीला न आवडणारी साडी घेतली मी, तर घरी येऊन सगळ्या महागड्या साड्या फाडून ठेवल्या तिने. तुला आठवत असेल आपल्या घरात सगळीकडे पैठण्या आणि रिकलांचे पडदे झळकत होते. अरे पण तेव्हा तर तू म्हणला होतास की हस्तकलेत वल्लीचा हात कोणीच धरू शकत नाही. दुसरं काय बोलू, पडतं मलाच घ्यावं लागणार ना. अरे खोटं बोलण्यावर आठवलं, एकदा मी खोटं बोललो. एकदा आणि एकदा तिला ते कळलं. एकदा तर सुप्रिया एवढी भडकली ना, पण बोलली काही नाही, बोलली काही नाही. 2 दिवसांनी माझा वाढदिवस होता, तर काय बेत केला असेल तिने. श्रीखंडपुरी वगैरे. अरे अरे असे वांग्याचे काप, वांग्याची भाजी, भरलं वांग, वांग्याचा पुलाव, वांग्याचा रस्सा, वांग्याचा डोसा ना, असं मला ना असं वांग्याच्या रश्श्यात बुडवलं होतं तिने. अरे अजूनही वांग दिसलं ना रे, असा काटा येतो रे अंगावरती. हेच हेच घनाला सांगायला हवंय. ह्या बायकांना फार डेंजरस असतात, म्हणजे त्यांना असं डिवचायला जायचंच नाही. त्यांची इतकी कल्पनाशक्ती अफाट असते ना, म्हणजे असं विचित्र आणि विकृत कल्पना घेऊन ना त्या नवऱ्यांना खूप छळू शकतात. काय काय चाललंय? ओ काय जेवण झालंय राव, काय जेवण झालंय. लय भारी. आता हसतोय, नंतर वाट लागेल. फोटो काढून ठेवा. काय रे, काय झालं? खूप खुश दिसताय. नंतर नंतर काय? परिणाम भोगायला तयार राहा. असं का बोलतोय? काका हरून आलास की काय? नाही आज एकदम असा उदास स्वर लागला तुझा म्हणून. राधा, काय रे? बडीशेप घेऊन ये जरा. आले. हा किती उशीर. सॉरी राजा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.